Hello students, welcome to PR EduTech YouTube channel. In this video, I'm going to discuss about how to prepare physics for standard 12th of Maharashtra State Board. बऱ्याचशा मुलांना 12वीचं फिजिक्स कसं प्रिपेअर करायचे याची भीती वाटत असते. हे मी माझ्या अनेक वर्षाच्या एक्सपिरियन्समधनं अनुभवलंय आणि ते कसं करावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. So here are some important steps. सर्वात पहिलं सेट युअर गोल. यू डिसाइड हाऊ मच मार्क्स यू वॉन्ट टू स्कोअर. आता तुम्हाला बऱ्याच जणांना वाटेल की बराच उशीर झालाय, कसं काय होणार. पण मित्रांनो, काळजी करू नका. या व्हिडिओत मी तुम्हाला मेथड सांगणार आहे, ती जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केली तर तुम्हाला हे सारं सहज शक्य होईल. तर पहिले डिसाइड करा तुम्हाला किती मार्क मिळवायचे आहेत. 50 to 60, 60 to 70, 70 to 80 की 90+. हे तुम्ही डिसाइड करा आणि अभ्यासाला लागा. आता दुसरं महत्वाची स्टेप म्हणजे यू प्लीज अंडरस्टँड एक्झाम पॅटर्न. सिलेबस आणि क्वेश्चन पेपर पॅटर्न या तिन्ही गोष्टी समजून घ्या. त्याचा तुम्हाला अभ्यासासाठी खूप उपयोग होऊ शकतो. नंतर यू हॅव टू प्रिपेअर द टाइम टेबल फॉर सेल्फ स्टडी. मित्रांनो, तुम्ही कॉलेजला जाता, ट्युशनला जाता, पण सेल्फ स्टडी हा खूप इम्पॉर्टंट आहे. तिकडे काय होतं, तुम्हाला फक्त शिकवलं जातं, पण तुमचा अभ्यास तुम्हालाच करायचा आहे, कारण पेपर तुम्हाला स्वतःला लिहायचा आहे. रीड द टेक्स्ट बुक केअरफुली. हे पुस्तक जे आहे हे सर्वात महत्वाचं आहे महाराष्ट्र बोर्डाचं, कारण त्यातूनच आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. यू हॅव टू मेक युअर ओन नोट्स, कारण त्या लास्ट मिनिट प्रिपरेशनला आपल्याला उपयोगी पडू शकतात. यू हॅव टू प्रॅक्टिस डायग्राम, डेफिनेशन, लॉज अँड डेरिवेशन. खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण काही ना काही डायग्राम आपल्याला 2 मार्कासाठी विचारले जातात. काही फिक्स डायग्राम असतात जे विचारले जातातच. प्रॅक्टिस न्यूमरिकल. फिजिक्स म्हटलं की न्यूमरिकल असतंच बाळांनो. तर बऱ्यापैकी अभ्यास करून आपल्याला न्यूमरिकलची भीती वाटत असली तरी ती कमी करता येऊ शकते, कारण सोपे न्यूमरिकल्सच एक्झामला विचारतात. यू हॅव टू रिवाइज द सिलेबस. एकदा तुमचा सिलेबस कम्प्लीट झाला की तुम्हाला तो रिवाइज करायचा आहे, कारण एकदा वाचून कोणाच्याच काही लक्षात राहत नाही. त्यामुळे रिव्हिजन इज मस्ट. आणि यू हॅव टू सॉल्व चॅप्टर वाईज, टर्म वाईज और प्रिव्हियस इयर और प्रिलिम पेपर्स ऑल्सो. कारण प्रॅक्टिस आपली बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी, आपण जे काही अभ्यास केला तो बरोबर आहे की नाही बघण्यासाठी पेपर सॉल्व करणं अतिशय आवश्यक आहे. आता इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एक्झाम पॅटर्न. पहा, आपल्याला थिअरी 70 मार्क्सला आहे, प्रॅक्टिकल 30 मार्क्सला आहे, टोटल 100 मार्क्स. आता हे जे प्रॅक्टिकल आहे 30 मार्क्सचं, त्याच्यामध्ये जर्नलसाठी पण मार्क असतात, 2 एक्सपेरिमेंट येतात त्याच्यासाठी मार्क असतात, डायग्राम जे ड्रॉ करतो त्याचे पण मार्क असतात. म्हणजे जर आपण प्रॅक्टिकल व्यवस्थित केलं तर आपल्याला 20+ मार्क्स प्रॅक्टिकलला मिळतातच. आता 70 मार्क्सची थिअरी असते, तर त्याचा पेपर पॅटर्न कसा असतो ते आपण आता बघणार आहोत. तर ही जी 70 मार्क्सची थिअरी आहे तुम्ही इथे बघू शकता. इट हॅज बीन डिवायडेड इंटू 4 पार्ट्स, A, B, C आणि D. आता ए मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आहेत. त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स आहेत, 10च्या 10 मल्टिपल चॉईस, 7 थिअरीचे असणार आणि 3 कंपल्सरी न्यूमरिकल्स असणार आहेत. इकडे याच्यामध्ये कुठेही ऑप्शन नाही. क्वेश्चन नंबर 2 जर तुम्ही बघितलात तर 1 मार्क्स व्हेरी शॉर्ट आन्सर असे 8 क्वेश्चन असणार आहेत. याच्यामध्ये 6 थिअरी अँड 2 न्यूमरिकल्स, म्हणजे 3+2 5 न्यूमरिकल्स विल बी देअर. हे कंपल्सरी असणार, पण अतिशय सोपे न्यूमरिकल्स मित्रांनो तुम्हाला विचारले जाणार आहेत, टेन्शन घ्यायची गरज नाही. आता हे जे 1 मार्क क्वेश्चन आहेत यासाठी थरो रिडिंग ऑफ टेक्स्टबुक इज रिक्वायर्ड. सेक्शन बी मध्ये बघा, तुम्हाला टोटल 12 प्रश्न विचारणार, याच्यामध्ये मात्र ऑप्शन आहेत. 8 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, 7 थिअरी असणार आणि 5 न्यूमरिकल असणार. 2 मार्काचे प्रश्न असतील. हे अशा प्रकारचं आहे. सी मध्ये, सेक्शन सी ला जर तुम्ही गेलात परत 12 प्रश्न आहेत, त्यातले 8च तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामधले 3 मार्काला ते प्रश्न असणार, 7 थिअरी, 5 न्यूमरिकल, अशा प्रकारचं वर्किंग असणार.
आणि सेक्शन डी जो आपला आहे त्याच्यामध्ये मात्र लॉंग आन्सर क्वेश्चन्स आहेत. त्याच्यातले 3 क्वेश्चन जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्काची थिअरी, 2 मार्काचा न्यूमरिकल असा सगळा प्रकार असणार आहे. वेअरएज जो चौथा क्वेश्चन तुमचा येईल तो पूर्णपणे थिअरी क्वेश्चन्स असणार आहे. आता आपण बघूया चॅप्टर वाईज वेटेज काय आहे ते. तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एकूण चॅप्टर किती आहेत, तर 16 चॅप्टर आहेत फिजिक्सला. आता त्याच्यामध्ये बघा, पहिले 5 चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, कायनेटिक थिअरी, थर्मोडायनामिक्स हे 4 चॅप्टर. त्याच्यानंतर हा 7वा वेव्ह ऑप्टिक्स आणि हा 12वा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे कंपल्सरी 5 मार्क्सला आहे. आणि बाकीचे जे चॅप्टर्स आहेत आपले ते सगळेच्या सगळे 4 मार्काला आहेत. म्हणजे आपला जो पेपर 70 मार्काचा आहे तो अशा प्रकारे 5 and 4 मार्क्स असा डिव्हाइड झालेला आहे. इन शॉर्ट, ऑल द चॅप्टर्स आर इक्वली इम्पॉर्टंट. मित्रांनो, मला बरेच विद्यार्थी हे विचारतात की सर यातले कोणते चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या चॅप्टरमधनं न्यूमरिकल येणार आहेत. तर बाळांनो, अशी चूक करू नका. सगळे चॅप्टर तुम्हाला चांगलेच प्रिपेअर करायचे आहेत, कारण सगळ्या चॅप्टरना इक्वल इम्पॉर्टन्स आहे. असा कोणीही सांगू शकत नाही की यातनंच न्यूमरिकल येतील, यातनं डायग्राम येईल किंवा यातनं थिअरी येईल, असं काहीही नाही. सगळे चॅप्टर करणं गरजेचं आहे. आता आपण बघणार आहोत की स्टडी प्लॅन कसा करायचा. बघा, पहिले आपण सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न हे समजून दोन्ही घेतलेलं आहे की हाऊ मेनी चॅप्टर्स आर देअर. 16 चॅप्टर्स, टोटल 16 चॅप्टर्स आहेत. जनरली आपली एक्झाम फेब्रुवारी मिड वीक मध्ये असते, 15-16 फेब्रुवारीला एक्झाम असते. त्याच्या आधी आपल्या प्रॅक्टिकल्स वगैरे जानेवारी एंडला होता, जानेवारी लास्ट वीकला. म्हणून आपल्याला आता सध्या किती महिने अवेलेबल आहेत, तर जुलै ते ऑक्टोबर 4 मंथ्स आर अवेलेबल फॉर द प्रिपरेशन. टोटल 16 चॅप्टर म्हणजे महिन्याला मला 3 to 4 चॅप्टर्स आय हॅव टू प्रिपेअर. बघा, माझा पेपर जो आहे तो 70 मार्क्सचा आहे. म्हणजे मला 15 ते 20 मार्काचा सिलेबस एव्हरी मंथ आय हॅव टू प्रिपेअर. म्हणजे जुलैमध्ये 3 चॅप्टर, ऑगस्टमध्ये 3 चॅप्टर, सप्टेंबरमध्ये 3, ऑक्टोबरमध्ये 3 किंवा 4 असं करून मला बाय द एंड ऑफ ऑक्टोबर आय हॅव टू फिनिश द सिलेबस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजा ऑक्टोबरमध्ये नाही झालं तर नोव्हेंबरचा एखादा आठवडा आपण जाऊ शकतो. पण मग आपल्याला काय होईल, रिव्हिजनला थोडा वेळ कमी मिळेल. पण आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबर पूर्ण 2 महिने, म्हणजे विचार करा, ॲटलिस्ट 60 दिवस तरी आपल्याला रिव्हिजनला मिळत आहेत. त्यातलं थोडेफार इकडे तिकडे गेले तरी आपल्याला 40-50 दिवस रिव्हिजनला मिळत आहेत. आणि मला वाटतं हा टाइम सफिशियंट आहे. जानेवारीचे 15-20 दिवस हे तर अजून बोनस आहेत, पण आता त्यावेळेला प्रॅक्टिकल ही आपली प्रिपरेशन असणार, काही जर्नल कम्प्लिशन बाकी असेल तर, किंवा अजून काही सबमिशन्स असतील तर ती तुम्हाला करावी लागतील. पण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ॲटलिस्ट 40 to 50 days यू विल गेट इट फॉर रिव्हिजन. म्हणजे जर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर काही तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको. आता आपल्याला टाइम टेबल कसं बनवायचं, पर डे टाइम टेबल कसं बनवायचं. तर पहिले यू हॅव टू अंडरस्टँड की हाऊ मच टाइम यू आर स्पेंडिंग आयदर इन कॉलेज ऑर ट्युशन. ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तुमचा सेल्फ स्टडी हा 3 ते 5 तासाचा तरी झाला पाहिजे. खूप महत्वाचं आहे. तुम्हाला रिक्रिएशन आणि एंटरटेनमेंटसाठी सुद्धा थोडा वेळ द्यावा लागेल. रिक्रिएशन आणि एंटरटेनमेंट म्हणजे कसं, आपण एका पाठोपाठ एक जर अभ्यास करत बसलो तर आपल्याला कंटाळा येईल आणि मग अभ्यासात आपलं लक्ष लागणार नाही. मग साधारण एक 45 मिनिट्स किंवा 1 hour समजा तुम्ही फिजिक्सचा अभ्यास केला आणि मग दुसरा कुठला तरी सिलेबस तुम्ही, दुसरा कुठला तरी सब्जेक्ट अभ्यासाला घ्यायचा आहे, से केमिस्ट्री किंवा बायोलॉजी. पण मग मध्ये 10 मिनिटाची गॅप घ्या. त्यामध्ये तुम्ही थोडंसं फ्रेश व्हा, एखादं गाणं ऐका, लाईट म्युझिक ऐका किंवा एखादा टीव्ही प्रोग्राम बघा. से मे बी हाफ ॲन आवर डेली यू कॅन प्लॅन. पण मग परत अभ्यासाला लागा. आणि स्लीपिंगसाठी यू हॅव टू गिव्ह ॲटलिस्ट 8 to 10 hours. साऊंड स्लीप इज मस्ट. See, you have to read the textbook carefully. This will help you to understand the concept. This will increase your knowledge. Especially जो सेक्शन ए पार्ट आहे ज्याच्यामध्ये 1 mark क्वेश्चन्स आहेत, त्याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची.
while reading what you are supposed to do, you have to keep small notebook along with you, and you have to write down dimensions in that notebook. You have to mark also in the textbook about definition, laws, unit and dimensions. तुम्ही जर बघितलं तर डेफिनेशन्स आहेत किंवा लॉज आहेत ते आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक वेगळ्या फॉन्टमध्ये ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत, पण मग ते मार्क करून ठेवायचे, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर यू हॅव टू अंडरस्टँड द सॉल्व्ड न्यूमरिकल. प्रत्येक चॅप्टरमध्ये 15-20 न्यूमरिकल तरी त्यांनी सॉल्व करून आपल्याला दिलेले आहेत, ते सगळे समजून घ्यायचे. ते सजयच्या तसे कोणी कॉपी पेस्ट विचारत नाहीत, पण सिमिलर न्यूमरिकल्स विल बी आस्क्ड टू यू इन द एक्झाम. प्लस यू हॅव टू सॉल्व द न्यूमरिकल्स विच आर गिवन इन युअर एक्झरसाइज ॲट द एंड ऑफ द चॅप्टर. आता नोट्स कशा बनवायच्या, लास्ट मिनिट प्रिपरेशन, LMP असं आपण ज्याला म्हणतो ते, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला आत्ता टाइम आहे, पण एक्झामच्या आधी आपल्याला काही तेवढा वेळ मिळणार नाही. 1-2 दिवसाची वगैरे सुट्टी असते फिजिक्सच्या पेपरच्या आधी, पण सगळ्याच्या सगळे 16 चॅप्टर लास्ट मुमेंटला काही तयार होणार नाही. मग आपल्याकडे शॉर्टमध्ये पेपर दिलेला असला पाहिजे. म्हणजे काय, इट विल हेल्प अस इन रिवायझिंग, अ क्विक रिव्हिजन. त्याच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. त्या 2 दिवसात 16 चॅप्टर्स तुम्ही रिवाइज करू शकाल. त्याच्यामध्ये तुमचे की कन्सेप्ट, डेफिनेशन आणि लॉज दिले पाहिजेत. बघा आतापर्यंत सगळं रेडी जर झालेलं आहे तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. नुसतेच डेफिनेशन, लॉज फक्त आठवून बघायचे आहेत किंवा एकदा जरी वाचलं तरी होऊ शकेल. तुम्ही फॉर्म्युला लिस्ट जी मी म्हटलं आधी, यू हॅव टू मेंटेन स्मॉल डायरी, त्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये आलेले नवीन फॉर्म्युले तुम्ही लिहित जायचे. तर फॉर एक्झाम्पल पहिला चॅप्टर जो आहे रोटेशनल डायनामिक्स, 20 फॉर्म्युले त्याच्यामध्ये सहज येतात. घाबरू नका, सगळ्या ह्याच्यात काही एवढे फॉर्म्युले नाही आहेत. शेवटच्या चॅप्टरला हार्डली 2-3 फॉर्म्युले असतील सेमी कंडक्टरमध्ये, पण पूर्ण वर्षभरात जर तुम्ही बघितलं वर्किंग तर 100च्या वरती फॉर्म्युले जातात. तर न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने ही फॉर्म्युला लिस्ट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग टाइम टू टाइम आपल्याला ती रिवाइज पण करता येते. तसंच इम्पॉर्टंट डायग्राम, फिजिक्समध्ये तुमच्या लक्षात येईल की एक 10-12 डायग्राम्स खूप इम्पॉर्टंट आहेत सगळ्या 16 चॅप्टर्समध्ये मिळून. ते विचारले जातात. 1-2 मार्काचा एक डायग्रामचा क्वेश्चन असतो. जर आपण डायग्रामची प्रॅक्टिस केली, ते सगळे लिहून ठेवले कुठेतरी, तर आपल्याला ते कामाला येतील. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज अवॉइड प्रेशर. फॉर दॅट यू हॅव टू अवॉइड कंपॅरिझन. आपल्याला सर्वांना एक सवय असते की आपण स्वतःला दुसऱ्याबरोबर कम्पेअर करतो. त्याचा अभ्यास कसा चाललाय, त्याला मार्क किती मिळाले, मला मार्क किती मिळाले. सो वन हॅज टू अवॉइड दिस, कारण दिस डेव्हलप्स अननेसेसरी स्ट्रेस. कारण काही लोक सुरुवातीला खूप चांगला परफॉर्म करतात, पण पुढचे 4-5 महिने हे टिकवून ठेवणं, परीक्षेपर्यंत या गोष्टी टिकवून ठेवणं हे खूप अवघड जातं. म्हणून आपण कंपॅरिझन टाळलं पाहिजे. आपण रेग्युलर बेसिसवर काम केलं पाहिजे. बिकॉज यू रिमेंबर यू आर युनिक. तुमची स्वतःची अशी एक मेथड असणार आहे आणि त्या मेथडवर काम मात्र करत राहायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. यू हॅव टू अवॉइड डिस्ट्रॅक्शन. इथे तुम्ही बघू शकता फोटोमध्ये मोबाईल दाखवलेला आहे आणि तुम्हाला एक टाइम लिमिट ठेवायला पाहिजे. मोबाईल वापरू नका असं मी म्हणणार नाही, ही काळाची गरज आहे. कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी मोबाईल असणं गरजेचं आहे, पण त्याचा अति वापर यू हॅव टू अवॉइड इट. कारण बऱ्याच मुलांशी मी जेव्हा बोलतो तेव्हा लक्षात येतं की त्यांचा जो वापर होतो तो इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर याचा उपयोग मुलं जास्त करतात. गाणं ऐकणं किंवा इतर व्हिडिओज बघणं याच्यामध्ये वेळ खूप जातो आणि टाइम कसा गेला हे समजत नाही. मग अभ्यासाचा टाइम तिकडे युटिलाइज होतो. त्यामुळे यू कीप सम लिमिटेशन्स ऑन इट, की दिवसातनं मी अर्धा तासच मोबाईल यूज करेन मित्रांशी बोलायला म्हणा किंवा जे काही व्हिडिओ किंवा जे म्युझिक मला ऐकायचंय त्याच्यासाठी. बाकीचा वेळ व्हाईल डुईंग माय स्टडीज आय विल कीप मोबाईल असाइड, आय विल हँड ओव्हर इट टू पॅरेंट्स. असं जर तुम्ही रेस्ट्रिक्शन ठेवलं हे पुढचे 6-7 महिने, तर डेफिनेटली यू विल बी एबल टू स्कोअर गुड मार्क्स. शेवटच्या याच्यात तुम्हाला फार टेन्शन येणार नाही. आता आपण डिस्कस करणार आहोत सम टिप्स फॉर सॉल्विंग द न्यूमरिकल्स. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की आपल्या फिजिक्सच्या पेपरमध्ये साधारण 15 मार्काचे न्यूमरिकल्स आपल्याला कंपल्सरी आहे. टेन्शन घेऊ नका, अतिशय सिंपल न्यूमरिकल्स आपल्याला विचारले जातात. जर आपण टेक्स्टबुक मधले सॉर्ट आणि अनसॉर्ट न्यूमरिकल्स जर प्रिपेअर केले तर
आपल्याला आरामात न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतात. आणि बोर्ड पेपरमध्ये सबस्टिट्यूशन टाईप न्यूमेरिकल्सच बरेचसे असतात. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर एक छोटी डायरी मेंटेन करा. त्याच्यामध्ये फॉर्म्युले टाइम टू टाइम लिहा. हा फॉर्म्युला बुक आहे. मार्केटमध्ये तुम्हाला फॉर्म्युले बुक्स आरामात मिळतील, पण जेव्हा तुम्ही स्वतः लिहाल ना, तेव्हा तुम्हाला त्याच्या जास्त इम्पॉर्टन्स जाणवेल, कारण रायटिंग प्रॅक्टिस पण झालेली असेल. बरं, हे नुसते लिहून नाही ठेवायचे, तर टाइम टू टाइम तुम्हाला ते मेमराईज करायचे. म्हणजे काय करायचं की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फॉर्म्युल्याची लिस्ट बनवाल, जर असं म्हटलं की रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर, देर आर ॲटलिस्ट 20 फॉर्म्युले. सो when you are preparing it for the first time, you will need more time over there. एक साधारण एक फॉर्म्युला लक्षात ठेवायला तुम्हाला तो 5 वेळा 10 वेळा वाचावा लागेल किंवा लिहून काढावा लागेल. पण एकदा का तुमच्या तो लक्षात राहिला, तर जेव्हा केव्हा तुम्ही रिव्हिजनला बसाल, तेव्हा तुम्ही एकदा वाचल्यावर पण तुमच्या पटकन लक्षात येईल. ओके, हे खूप महत्वाचं आहे. आणि मग आता हे सगळं मेमरायझेशनचं काम केव्हा करायचं, तर आयदर सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक 10 मिनिटं या गोष्टींसाठी तुम्हाला द्यावे लागतील. नाव रीड द न्यूमेरिकल केअरफुली व्हाईल सॉल्विंग द न्यूमेरिकल्स. पहिले तुम्ही क्वेश्चन नीट वाचा, गडबड करू नका, कारण बऱ्याच मुलांचं इन्फॉर्मेशन काय दिली हेच त्यांना कळत नाही. मास दिली आहे, व्हेलॉसिटी दिली आहे, हे तिथे समजायला पाहिजे. म्हणून यू हॅव टू रीड दिस न्यूमेरिकल केअरफुली अँड यू हॅव टू मार्क द गिव्हन इन्फॉर्मेशन. देन यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज गिव्हन अँड व्हॉट इज टू बी कॅल्क्युलेटेड. एकदा या दोन गोष्टी कळल्या की मग सोपं आहे ना, तुम्हाला फॉर्म्युला फक्त शोधायचा आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम प्रॅक्टिस कराल ना, तेव्हा फॉर्म्युला बुक घेऊन बसा आणि फॉर्म्युला शोधण्याची पण प्रॅक्टिस करा. वन्स यू गेट द करेक्ट फॉर्म्युला, यू जस्ट डू द सबस्टिट्यूशन ऑफ व्हॅल्यूज विथ करेक्ट युनिट. आता हे खूप महत्वाचं आहे की बऱ्याच वेळेला मास आपल्याला ग्रॅम मध्ये दिलेलं असतं आणि एक्सपेक्टेड असतं की ते किलोग्रॅम्स मध्ये कन्वर्ट करा. म्हणून करेक्ट युनिट महत्वाचं. वेलॉसिटी आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये दिलेली असते आणि आपण कॅल्क्युलेशन मध्ये ती मीटर पर सेकंड मध्ये वापरायची असते. तर इथे प्रेझेन्स ऑफ माइंड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरा पार्ट, जर कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन असतील तर यू कॅन मेक यूज ऑफ लॉग टेबल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, न्यूमेरिकल साठी तुम्ही टेक्स्टबुक मधले सॉल्व्ड न्यूमेरिकल्स वाचून घ्या. बघा, जसंच्या तसे न्यूमेरिकल कॉपी पेस्ट येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. एखादं येऊ शकतं, नाही असं नाही, पण ते वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या टाईपचे न्यूमेरिकल्स येतात. कारण आपल्या टेक्स्टबुक जे आहेत त्याच्यात 15 ते 20 न्यूमेरिकल्स प्रत्येक चॅप्टरमध्ये सहज दिलेले आहेत त्यांनी, त्यामुळे तुम्ही ते वाचा. त्याशिवाय एक्झरसाइज मध्ये पण 10-15 न्यूमेरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायला वेगळे दिलेत. म्हणजे आपल्याकडे न्यूमेरिकल्स प्रॅक्टिससाठी जवळ 20-25 न्यूमेरिकल प्रत्येक चॅप्टर मधनं प्रॅक्टिससाठी होतात. तर हे जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत ना, तर तुम्हाला खूप सोपं जाईल. आता आपण बघणार आहोत महत्वाचा पार्ट, दॅट इज टाइम मॅनेजमेंट. कारण जसा अभ्यास आपण करतो ना, तसं आपल्याला लिहिता येतं, आपल्याला कॉन्फिडन्स असतो, पण मग फिजिक्समध्ये आपल्याला वेळ पुरत नाही. मग टाइम मॅनेजमेंट गरजेचं आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, आपला पेपर आहे किती, 70 मार्क्सचा. टाइम किती आहे, 3 आवर्स. म्हणजे इच 1 मार्क इज फॉर 2.5 मिनिट्स अप्रॉक्सिमेटली. आपल्याला 1 मार्काचा जो क्वेश्चन आहे तो 2.5 मिनिटामध्ये सॉल्व्ह करता आला पाहिजे. तर 1 मार्काचे आपल्याला क्वेश्चन असतात. आपले क्वेश्चन कसे असतात, 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क्स आणि 4 मार्क. तर जेव्हा तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की 1 मार्क म्हणजे जे साधारण छोटेसे न्यूमरिकल्स आहेत किंवा छोटे फॉर्म्युले वगैरे आहेत, ते क्वेश्चन्स मल्टिपल चॉईस तुम्ही 2.5 मिनिटामध्ये सॉल्व्ह केले पाहिजे. 2 मार्काचे छोटे डेरिव्हेशन्स किंवा छोटे न्यूमरिकल्स 5 मिनिट्स. 3 मार्काचे क्वेश्चन 7.5 मिनिट्स आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन्स तुमचे 10 मिनिट्स मध्ये झाले पाहिजेत. म्हणजे मोठे मोठे जे डेरिव्हेशन्स आहेत तर ते तुमच्या 10 मिनिटात लिहून पूर्ण झाले पाहिजेत. म्हणजे व्हाईल डुईंग रायटिंग प्रॅक्टिस यू हॅव टू कीप इट इन माइंड. आता पेपरमध्ये बघा, पेपरमध्ये आपल्याला 4 सेक्शन्स आहेत, ए बी सी डी. आता ए मध्ये एक 10 मार्काचे मल्टिपल चॉईस आहेत, तुमचे 25 मिनिटात सॉल्व्ह करून झाले पाहिजे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली हाफ एन आवर असं धरून चाल. नंतर जो सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यात 1 मार्क्स क्वेश्चन्स येतात. मग त्याच्यामध्ये एखादा फॉर्म्युला विचारलेला असतो किंवा एखादं छोटंसं न्यूमेरिकल असतं सबस्टिट्यूशन टाईप. त्या सगळ्याला तुम्हाला 20 मिनिट्स मध्ये झालं पाहिजे. म्हणजे तुमचा
हा जो सेक्शन ए आहे हा साधारण 45 मिनिट्समध्ये झालाच पाहिजे, त्याच्यावरती जाता कामा नये. अर्थात गडबड करून नाही करायचं. जेव्हा तुम्ही फायनल पेपर्सची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हे कॅल्क्युलेशन्स पाहिजेत. सेक्शन बी जो आहे 16 मार्क कंपल्सरी मध्ये आहे, तर तुम्ही 40 मिनिटं त्याला अलॉट करू शकता. 2-2 मार्काचे प्रश्न असणार आहेत. साधारण एक 40 मिनिटामध्ये तुमचा तो सॉल्व्ह झाला पाहिजे. बऱ्याच सेक्शन सी जो आहे तर ते 3 मार्काचे 8 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे. यू हॅव टू गेट 24 मार्क्स ओव्हर देअर. म्हणजे तुम्ही साधारण सेक्शन सी ला 1 तास देऊ शकता. बऱ्याच सेक्शन डी तिथे तुम्हाला 3 प्रश्न असणार आहेत, 4 मार्कवाले. त्याच्यामध्ये 12 मार्काचे टोटल आहे. तुम्ही हाफ एन आवर यू कॅन स्पेंड. जर तुम्ही टोटल टाइम बघितलं तर साधारण 2 hours 55 मिनिट्स होतात. एक्स्ट्रा तुमच्याकडे 5 मिनिट्स बाकी राहतात. जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर अशा प्रकारे तुम्ही एक प्रॅक्टिससाठी हे वापरू शकता. तर समजा तुमचा पेपर जर 10 मिनिटं आधी झाला, 15 मिनिटं आधी झाला, तर तुम्हाला एखादा एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर तो सॉल्व्ह करता येईल. कुठे काही चुकलंय तर ते बघता येईल. हे तुम्ही जर टाइम मॅनेजमेंट लक्षात ठेवलं तर इट्स गोइंग टू बी रिअली युजफुल टू यू. आता आपण बघणार आहोत रायटिंग प्रॅक्टिस आणि रिव्हिजन म्हणजे नेमकं काय. तर रिव्हिजन जी आहे ना मित्रांनो, ही तुम्हाला अलॉंग विथ प्रिपरेशन करायची. सर्वात शेवटी काही होणार नाही. म्हणजे मी आज जर पहिले 2 चॅप्टर प्रिपेअर केले, रोटेशनल डायनामिक्स प्रिपेअर केला, आणि मी जर सेकंड चॅप्टर प्रिपेअर करायला गेला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, तेव्हा माझ्या लक्षात येईल की मी रोटेशनल डायनामिक्स बऱ्यापैकी विसरलेलो आहे. तर म्हणून ते फॉर्म्युला जे मी लिहिलेले आहेत किंवा जे डेफिनेशन्स आहेत, लॉज आहेत, ते मी एकदा तरी सहजमध्ये ते वाचले पाहिजेत. म्हणजे महिन्यातनं एकदा तरी माझी आधीच्या चॅप्टरची रिव्हिजन व्हायला हवी. एखादं डेरिव्हेशन्स आठवून बघायला पाहिजे, लिहून बघायला पाहिजे. खूप महत्वाचे. आता त्याच्यासाठी उपयोग महत्वाची गोष्ट काय करू शकता तुम्ही, चॅप्टर वाईज क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. हे खूप महत्वाचं. आता तुम्ही म्हणाले चॅप्टर वाईज क्वेश्चन पेपर आणायचे कुठून, तर बरेच सोर्सेस आहेत. त्याच्यासाठी नोट्समध्ये पण चॅप्टर वाईज क्वेश्चन पेपर दिलेले असतात. तर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही PR एज्युटेकच्या ब्लॉग स्पॉटवर पण जाऊ शकता आणि तिथे पण मी चॅप्टर वाईज क्वेश्चन पेपर दिलेले आहेत. तिथून तुम्ही ते कॉपी करून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू शकता. त्याच्यासाठी लागणारी जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे. प्लस यू हॅव टू सॉल्व्ह प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आज ते नेटवर अवेलेबल सुद्धा आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा अवेलेबल आहेत. मार्च 24चा पेपर व 25चा पेपर, हे सगळे तुम्हाला गेल्या 7-8 वर्षाचे पेपर सहज नेटवर मिळू शकतात. आणि फायनल रिव्हिजन जी आहे ना ती तुम्ही साधारण नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत करायचं. आधीच आपलं ठरलंय की ऑक्टोबर पर्यंत तुम्ही सिलेबस कंप्लीट करणार आहात. म्हणजे काय, तुम्हाला फायनल रिव्हिजन जी करायची आहे ती तुम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबर, मे बी नोव्हेंबरचे 15 दिवस, डिसेंबर पूर्ण आणि जानेवारीचे 15 दिवस, असं जर केलं तर डेफिनेटली यू विल कम अलॉंग विथ अ गुड रिझल्ट ओव्हर देअर. तुम्ही बघू शकता फॉर चॅप्टर वाईज क्वेश्चन पेपर PYQs you can visit our blogspot, that is PREduTech.blogspot.com. त्याच्यावर मी फॉर्म्युला शीट्स दिलेले आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पण तिकडे मी ऑलरेडी लोड केलेले आहेत. तर तुम्ही तिथे भेट देऊन ते मिळवू शकता. तसंच फॉर मोर सच व्हिडिओज यू कॅन सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल ऑल्सो. अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. विद्यार्थी मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते टाका. अजून कुठले व्हिडिओज हवे असतील तर ते आम्हाला सांगा. अँड डू नॉट फॉरगेट टू शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल फॉर मोर सच व्हिडिओज. थँक्स वन्स अगेन.